हॅलो नमस्कार मंडळी. आज या ठिकाणी देव दिवाळी निमित्त बागेवाडी उत्कृष्ट मंडळ मुंबई ग्रामस्थ यांनी शक्तितुराचा जंगी सामना हा आयोजित केला आहे. बुवानी सांगितल्याप्रमाणे बुवा म्हणून गेलेले आहे की वासरू नवीन आहे, सांभाळून घ्या. पण ह्या नवीन वासरू जुन्या वासरूस कसं लुचतं तर आज दाखवतो गोमणे बुवा. ही फक्त सुरुवात आहे. मी प्रथमतः माझी ओळख करून देतोय. तुरेवाले शाहीर सुकांत सुरेश आयरे, मुक्काम पोस्ट येळवण, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. तुम्हाला आज तुमचा आणि माझा कार्यक्रम हा तिसरा कार्यक्रम आहे. तिन्ही कार्यक्रमांना सुद्धा मी सांगितलेलं आहे की आयरे बुवा या क्षेत्रामध्ये नवीन अजिबात नाही. 3 पिढ्या, तुमची गोमण्यांची पिढी आता आली असेल पण 3 पिढ्या या शक्तितुऱ्यात झिजवतोय. पंजोबा शाहीर, आजोबा पण शाहीर आणि हा पंतो आधी तो उभा आहे. एवढं लक्षात ठेवायचं. आज सुकांत भाऊ समोर आहे, कोणापुढे कधी झुकत नाही आणि कधी ढोकळा टेकत नाही. गावकर पण बोलले की लावसट बाईंग सगळी सीमेच्या बाहेर राहू दे. अरे माझा बाईंगा जिथं आलेला आहे, माझा बाप. जोपर्यंत माझ्या पाठीशी बाप आहे तोपर्यंत माझ्या डोक्याला ताप नाही. एवढं लक्षात ठेवायचं. आणि आमचा कार्यक्रम सुरुवात करतोय. बघा बघा या रवळनाथाच्या चरणी एक रिया पांचाळ यांच्याकडून रोख 101 रुपयाचं पारितोषिक आहे. नाच मंडळ आभारी आहे. या रवळनाथाच्या चरणी एक विनंती करतोय की या बागेवाडीतील तमाम बागेवाडीतील लोकांची ज्या इच्छा आकांक्षा असतील, हे रवळनाथ बाबा, तू ठाकऱ्या वचनदारा, सुखाई देवी, सगळ्या ज्या बागेवाडीच्या ज्या काही इच्छा असतील, आकांक्षा असतील, त्या देवा संपूर्ण इच्छा असतील त्या पूर्ण कर. आणि त्या पूर्ण करण्यासाठी त्यांच्या दंडात बळ दे. बघा मी माझ्या प्रथमला सुरुवात करतोय. माझे प्रतिस्पर्धी शाहीर, एक नामवंत यशवंत असे शाहीर प्रकाशजी आंबेडकर यांचे पठ्यशिष्य वसंत गोमणे यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतोय आणि माझ्या प्रथम बारला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मनपसंतीतून आलेला पारितोषिक वेळगावचे सुपुत्र, एक नामवंत असे शक्तिवाले शाहीर. मी आजपर्यंत बरेच कार्यक्रम केले या शक्तिदुऱ्यात, पण खरोखर एक उत्कृष्ट असे नामवंत असे शक्तिवाले शाहीर वेळगावचे सुपुत्र बापार्डेकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडून रोज 201 रुपयाचं पारितोषिक आहे. नवतरुण नाच मंडळ येऊन आभारी आहोत. त्याचप्रमाणे रवींद्र जावडेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे विश्राम अर्जुन कामतेकर गावकर यांच्या स्मरणार्थ अमर कामतेकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. नाच मंडळ आभारी आहोत, आभारी आहोत, आभारी आहोत. चौदा विद्या 64 कलेची देवता या विश्वाचा अधिपती विघ्नहर्ता बाप्पा गणराया, या गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचं लाडकं आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुद्रा करून छत्रपती संभाजी महाराज यांना शाहिरी मानाचा मुद्रा करून माझ्या येळवण गावची ग्रामदैवता श्रीदेव गांगोरावनाथ यांच्या चरणाशी मी नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे या बागेवाडीची ग्रामदैवता श्रीदेव गांगोरावनाथ आणि सुखाई आई तिच्या चरणी नतमस्तक होऊन थोर समाजसुधारक संत सज्जन यांना शाहिरी मानाचा मुद्रा करून रंगदेवता नटेश्वराला वंदन करून माझे गुरुवर्य, माझे आधारस्तंभ चतुबाईजी देशपांडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. माझे गुरुवर्य भाई गोसावी महाराज यांच्या चरणाची धूळ माझ्या नतमस्तकी लावतो. त्याचप्रमाणे माझे वस्ताद कैवर्य अरुण कुमार यादव आज आपल्यामध्ये नाही आहेत. जर जोडी बघायची असेल तर प्रकाश आंबेडकर आणि अरुण कुमार यादव यांचाच खरा हा शक्तिधरा त्या काळचा होता. अशा या दोन्ही तुल्यपणे अशा शाहिरांना प्रकाश आंबेडकर आणि अरुण यादव यांना शाहिरी मानाचा मुद्रा करून त्याचप्रमाणे माझे वस्ताद मंगेश गुरव आणि माझे नवीन असे नवोदित असे कवी आज संपूर्ण वारी यांच्या लेखणीतून मी या ठिकाणी सादर करणार आहे. असे माझे कविवर्य विनोद धावडे या ठिकाणी नाही आहेत. त्यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. माझे सहगायक या शास्त्राचे गाडे अभ्यासक विश्वनाथजी लाड यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. माझे मार्गदर्शक सुधीर शिर्के आणि हरिभाऊ आयरे यांना शाहिरी मानाचा मुद्रा करून हा जो संपूर्ण जो संच आहे या संपूर्ण संचाला मी माझ्या वतीनं धन्यवाद देतो आणि शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी मला ढोलकीला साथ करतायत एक महाराष्ट्राचे लाडके ढोलकीपटू. मला वाटतं 2 वर्ष मुंबईमध्ये असल्या कारणानं त्यांना माझ्या कार्यक्रमामध्ये 2 वर्ष त्यांना येता आलं नाही, परंतु आज बोलले मी येणार. आज सुकांबुआ तुम्ही वारी घ्या. आज पहिल्यांदा सुदर्शन घागरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. दुसरे म्हणजे पॅडला बसलेत रामदासजी नारकर आणि ऑक्टोपॅडला बसलेत अमरजी गडची. आणि एक मुद्दामून नाव राखून ठेवलंय. गेली 4 ते 5 वर्ष या बागेवाडीची जो सेवा करतोय तो बेंजो मास्टर श्रुतीन चव्हाण. मित्रांनो, तुम्हाला आज
खास करून सांगतोय, काल हा मुलगा 5 वाजता घरातून निघाला, रोह्यापर्यंत आला, परंतु एक मेजर प्रॉब्लेम झाला म्हणून तो परत गेला, निघाला मुंबईला. पण सुकांत तुझ्या बारीला म्हणून मी उद्या काय पण करून येणार, हे सुकांत भाऊ त्याला प्रेम दिलंय. तो बिचारा सकाळी घरातून 9 वाजता निघाला मुंबईतून, तो उतरला कुठे, रत्नागिरीला, आणि रत्नागिरीवरून स्वतः तिथं बाईक घेऊन मित्राची या ठिकाणी उपस्थित. आता 5 मिनिटं झाले त्याला, फक्त 5 मिनिटं. खरोखर अशा कलाकाराला टाळ्या वाजवून स्वागत करा. हे सुकांत भाऊ त्याला प्रेम दिलंय, पैसे नाही दिले, प्रेम दिलंय, म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. असो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शाहीर वर्ग उपस्थित आहे. आमचे मार्गदर्शक शक्तिवाले शाहीर पंढरीनाथ गुरव, त्याचप्रमाणे अविनाशजी वीर यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे साऊंड मास्टर पंकज दादा येरी यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आम्हाला गुरु समान असणारे बुवांचे कविवर्य अशोकजी आंबेडकर 2 कार्यक्रमांना उपस्थित नव्हते, पण आज जाणून बुजून उपस्थित राहिले. शाहिरी मानाचा मुद्रा करतोय. आज पेन प्रथमेश कडून महाराजांकडे आलेला आहे. माझे कविवर्य इथं जरी नसले तरी मोबाईल वरून आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. आणि असो, प्रेक्षकातून अन्न पारितोषिक राजश्री कामतेकर रोख 201 रुपयाचं पारितोषिक मंडळ आभारी आहोत. मी माझ्या प्रतिस्पर्धी शाहिरांना शाहिरी मानाचा मुद्रा केला आहे. पुन्हा एकदा जर या छोट्याशा कलाकाराची जर चूक काय झाली तर तुम्ही पदरात घ्याल अशी अपेक्षा बाळगतो. आणि माझ्या ही कोकणच्या लाल मातीची कला वेडी वाकडीची सादर करतोय की तुम्ही गोड म्हणून घ्याल अशी अपेक्षा बाळगतो. माझ्या शक्तिधराच्या जंगी सामन्याला प्रथम बदला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिरसा देवं हे गौरीपुत्रं विनायकं हे भक्तावासे स्मरे नित्यं आयुकामार्थसिद्धये हे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हे प्रथम वंदन माझे आदि गुरुला स्मरावे, दुसरे वंदन माझे माता पित्याला करावे, तिसरे वंदन माझे अरे धरणी मातेला करावे, आणि चौथे वंदन
दर्शन माझे अरे या जमलेल्या रसिक जनाला करावे. गोमणे बुवा स्तवनाला सुरुवात करतोय. सुकांत बुवांची एक सवय आहे, वेगवेगळ्या चाली वेगवेगळे विषय नेहमी प्रत्येक बारीमध्ये घेत असतो. तुमच्यासारख्या जुन्या चाली मी कधी वापरत नाही. ती जी स्तवनाची जी चाल आहे ना गोमणे बुवा, ती पहिल्या ती बदला. आज मला वाटतं लांबरे बुवांचा आणि ह्या गोमणे बुवांचा कार्यक्रम होता ओझरला, कॅन्सल झाला. त्या ठिकाणी बसून ही गोमणे बुवा ही चाल वापरतायत. तुम्हाला त्याच्याशिवाय गोमणे बुवा जमायचं नाही काय? येड्या गाबाळाचं काम नाही, एवढं लक्षात ठेवायचं. बघा स्तवनाला सुरुवात करतोय. स्तवनाची चाल कशी नवीन आणते बघा. प्राणाची लावून अरे प्राणाची लावून रक्षण अरे प्राणाची बाजी लावून रक्षण त्यांनी जनतेचे केले. अरे तलवारीचे वार त्या राजाने छातीवर झेलले. अरे आल्या संकटाला ते नेहमी सामोरे गेले. आणि म्हणून माझे शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज. स्तवन कसं करतो बघा. तेजस्वी तो समसमनारा साजने भीम माझा कोहिनूर हिरा. शूर मराठा राजा सावा रयतेला जिजाऊनी स्वप्न पाहिले. असं स्वप्न कोणी पाहिलंय? जिजाऊनी स्वप्न पाहिले. शिवबा छत्रपती राजे झाले.
शिवबा ते छत्रपती राजे जागले बोल श्री गणपती गजानन महाराज बोल श्री गांगोरवनाथ महाराज रंग देवता माते बोल तू रे वाले बाबू रंगले घराण्याचा विजय आजो 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 अखंड हरदासवळीचा विजय आजो 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 अनंत मावकर यांच्याकडून रोख 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे धनश्री चौगुले यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आहे. नाच मंडळ आभारी आहोत आभारी आहोत आभारी आहोत. स्तवन आणि गण स्तवन इथपर्यंत माझा कार्यक्रम झाला आहे आणि माझ्या गाण्याला सुरुवात करतोय, परंतु प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेला हा बक्षीस आहे. म्हणून फरमाईश आहे फरमाईश की आमचे मित्र राजेंद्रजी आपटे त्यांचं असं म्हणणं आहे की मी तुमच्या येळवणच्या कार्यक्रमामध्ये मी उपस्थित होतो आणि तिथे जो तुम्ही एक सुंदर असा विषय गणाचा ठेवलेला होता, तो गणाचा विषय या ठिकाणी या बागेवाडीमध्ये सादर कराय बुवा. तो गणाचा विषय एक मुखडा स्वरूपात मी ऐकवतोय. गोमले बुवांना तो गण जरा झोंबला होता आणि गोमले बुवांच्या सहकार्यांना पण झोंबला होता, पण गोमले बुवा आज वेगळा गण आहे एवढं लक्षात ठेवायचं. फरमाईश गण म्हणून गण घेतोय एवढं लक्षात ठेवायचं. आता बाप्पा गणेश बाप्पा गणेश एकच आशा वाटे तुला सांगावं पिढ्या पिढ्यांचं अनमायेचं हरवून जातंय गाव. अरे बाप्पा गणेशा विघ्न हे देवा तुम्हीच दूर करावं. हे बाप्पा या बागेवाडीवरती जर काय कोणतं विघ्न आलं असेल तर बाप्पा तुझ्या चरणाजवळ एक साष्टांग विनंती करतोय की ही सगळी विघ्न दूर कर. बाप्पा गणेशा एकच आशा वाटे तुला सांगावं पिढ्या पिढ्यांचं अनमायेचं हलवून जातंय गाव. बाप्पा गणेशा विघ्न हे देवा तुम्हीच दूर करावं. आनंदानं एकमतानं गावं सणा गावं. आनंदानं एकमतानं गावं सणा गावं. असो मी माझ्या गणाला सुरुवात करतोय. गोमने बुवा मी गण गातोय. गणाचा सुंदर असा विषय मी तुमच्या समोर आज ठेवणार आहे. बुवांना राजकारण काढलं
की गजकरण होतं. राजकारण काढला की बुवांच्या सहकार्यानं पण गजकरण होतं आणि बुवांना पण गजकरण होता. असो बुवा हा सुंदर असा विषय आणलाय आणि तुम्हाला पाहिजे शास्त्रात बारी. इथपासून शास्त्रात बारी करायची. शास्त्र काय आज तुम्हाला शिकवून जाणार मी. हा नवीन वासरू आज तुम्हाला शास्त्र काय शिकवून जातो बघा. एक विषय असा आहे की आपण शेतकरी आहोत. शेतकरी आहोत ना. आपण लावणी करतो. लावणी केल्याच्या नंतर कापणी करतो आणि कापणी केल्याच्या नंतर धनधान्य जे आपलं भात असतं ते आपण घरी घेऊन येतो आणि घरी घेऊन आल्याच्या नंतर आपण भात झोडतो आणि त्यातून भात झोडल्याच्या नंतर मोती निर्माण करतो आपण, म्हणजे धान्याची रास निर्माण करतो आणि त्या राशीवरती एक आपण नारळ पुसतो की नाही. पुसतो की नाही. तो आपण नारळ पुसतो. तो नारळ सर्वांना माहिती आहे की गणपतीचा नारळ म्हणून आपण तो पुसतो. तोच हा गाण्याचा विषय. घुमणे बुवा आज वेगळा विषय. शक्तितुऱ्यात सगळ्यांची हयात गेली पण हा अजून विषय कोणाला सापडलेला नव्हता. वेगळा विषय गातोय. मला वाटतं आमचे शक्तिवाले शाहीर कृष्णाजी नागरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत वाटतं. त्यांना शाहिरी वाणाचा मुद्रा करतो आणि तो गण शास्त्रात जातोय. विषय कसा आहे की त्रिभुवनाचा बाप्पा राजा गणपती, या गणपतीला त्या राशीवरती का पूजला जातो. तो नारळ का पूजला जातो आणि तो नारळ का पूजला जातो आणि तो प्रथम नारळ पूजला कोणी हे गोमले बाब तुम्ही सांगायचा आज. तो नारळ का पूजला जातो आणि तो नारळ प्रथम पूजला कोणी. विषय शास्त्रात आहे. शास्त्राच्या बाहेर जात नाही गोमने बुवा. आज तुमच्याकडे जुने कविवर्य बसलेले आहेत. त्यांच्या शास्त्राचा अभ्यास दांडगा आहे. जरूर तुम्ही उत्तर द्याल आणि या लोकांचं मनोरंजन कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि माझ्या गाण्याला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. राधे तुझ्या पायात पैंजण वाजती झुम झुम तालावरी शेत शिवारात बहरत सारा भरोसा तुझ्यावरी हे पिकवतो सोना राबतोय शेतावरी हे देवा तुझ्या नावाचा नारळ पुजला रे बाप्पा त्या भाताच्या राशीवरी. अरे देवा तुझ्या नावाचा नारळ भाताच्या राशीवरी. शेत शिवार बहरत सार भरोसा तुझ्यावरी.
विनाशक बाप्पा गणेशा तुलाच सारं ठावं. शाहीर सुकांत गणहागात विनोद गवणकरी. शाहीर सुकांत गणहागात विनोद गवणकरी. हे देवा तुझ्या नावाचा नारळ पूजला रे बाप्पा भाताच्या राशीवरी. देवा तुझ्या नावाचा नारळ पूजला रे बाप्पा भाताच्या राशीवरी. देवा तुझ्या नावाचा नारळ पूजला रे बाप्पा भाताच्या राशीवरी. देवा तुझ्या नावाचा नारळ पूजला रे बाप्पा भाताच्या राशीवरी. शेत शिवार बहरत सार भरोसा तुझ्यावरी. विटवतो सोनं लई कष्टात राबतोय शतावरी. तुझ्या नावाचा नारळ पूजला रे बाप्पा भाताच्या राशीवरी. देवा तुझ्या नावाचा नारळ पूजला रे बाप्पा भाताच्या राशीवरी. हे देवा तुझ्या नावाचा नारळ पूजला रे बाप्पा त्या भाताच्या राशीवरी. बघा स्तवन गण इथपर्यंत बाहेरचा कार्यक्रम झाला आहे. शक्तिधराच्या सामन्याला जी खरी रंगतदार मजा येत असते ती गवळणीपासून आणि उत्कृष्ट अशी गवळण गाऊन गेले आहेत. आमचे परम मित्र योगेश कोलते यांच्याकडून रोख 101 रुपयाचं पारितोषिक नाच आभारी आहोत. त्याचप्रमाणे सैनिक मित्रमंडळ यवण यांच्याकडून रोख 251 रुपयाचं पारितोषिक नाच मंडळ आभारी आहोत. बघा भुवानी सुंदर अशी गवळण या ठिकाणी सादर केल्या, परंतु पहिल्यांदा बोलून गेले आहेत की भुवांबरोबर 2 कार्यक्रम झालेले आहेत आणि 2 बाऱ्यांना मी गवळणी दिले आहेत. काही कारणास्तव आमच्या यळवणची बारी त्या लाईटीच्या मुळे झालेली नाही तर घुमणे बुवा त्या बारीची चर्चा अजूनपर्यंत घुमली असती. असो पण विरार नगरीत बुवानी गवळण गायली होती. आज हा विषय मी काढणार नव्हतो. आज हा विषय मी जरूर काढणार नव्हतो. याचं कारण असं की उद्या लोक याची चर्चा अशी करतात की सुकांत बुवाला खाज होती म्हणून सुकांत बुवा मागे गेला. पण गोमणे बुवा तुम्ही म्हणून गेला, तुम्ही स्वतः या आजच्या बारीमध्ये म्हणून गेला आहात की 2 गवळणी ठेवल्या पण दोन्ही गवळणीचं मला काय उत्तर आज तागात मला मिळालेलं नाही. गोमणे बुवा तुमच्या पहिल्या विरारच्या गवळणीचं उत्तर देतोय. बुवा पहिल्यांदा तुमची जी गवळण होती ना ती साफ चुकीची आहे. साफ चुकीची आज टीका करतोय. कधी पण बसा समोर पटवून द्यायला तयार आहे. शास्त्रात घासाची तयारी आहे. आज माझ्याकडे गाड्या अभ्यासक आहेत. शास्त्रात तुम्हाला सांगतो कशी ती नंदाचा काना घाली धिंगाणा. फक्त यांना गवळण जुळवायची होती. बुवानी गवळण काय गायली? नंदाचा काना घाली धिंगाणा गोकुळी समजे स्वतःला भाई. श्रीकृष्णा त्या गोकुळामध्ये भाईगिरी कधी केली होती का हो? भाईगिरी कधी केली होती काय? तुम्ही नाक्यावर बसून भाईगिरी करता म्हणून? तुम्ही नाक्यावर बसून भाईगिरी करता म्हणून दादागिरी करता काय? वा सुखात बुवा समोर आहे एवढं लक्षात ठेवायचं. आणि सुखान हा राहत नाही बिघडला लाडापायी. यांना लाड चचकून लागतो प्रत्येक वेळी का तर शास्त्रात झोंबतो ना यांना. आज सांगतो विरारला बुवांचा प्रश्न वेगळा, येळवणात प्रश्न वेगळा आणि आज बागव्यात वेगळा. अरे काय तुमचं चालू आहे? एक तर एक ठेवा ना. सुकांत रे ओपन चॅलेंज आहे गेली 7 ते 8 वर्ष एकच प्रश्न वापरतोय असा नाही म्हणून मी झोंबतो तुम्हाला. असो तुमच्या पहिल्यांदा गवळणीकडे उत्तर देतोय. काय बोलले? विरारला या गोमणे बुवांना उत्तर दिलं होतं पण आपल्या गुरूंची लाच घालवायची कुठेतरी. त्या आंबेडकर बुवांनी जे कमवलंय ना ते गोमण्यावर तुम्ही घालवणार एक दिवस एवढं लक्षात ठेवायचं. आज तुमच्या त्या गवळणीचं उत्तर कसं देतोय बघा. तुला ही लाडाने वाढवले ग
प्रश्न, कलियुगात नर नारायण कोण होते, याच लाड महाराजांचा प्रश्न हे 20 वर्ष वापरत होते. हे 20 वर्ष वापरत होते. मग तोच लाड आज तुम्हाला का झोमायला लागला आज सांगायचंय. तुला ही लाडाने वाढवले ग, अरे पण प्रकाश डोक्यात पडे ना ग. अरे त्या अशोकाच्या झाडाखाली, अरे त्या अशोकाच्या झाडाखाली, अरे येऊन तुझी वाजवीन ग. अरे अशोकाच्या झाडाखाली येऊन तुझी वाजवीन ग. अशोकाच्या हाऊस भागवतो. आता हाऊस तुम्हाला गवळणींची उत्तरं पाहिजेत ना. नंतर आयऱ्यावर काहीतरी बोलले, आतमध्ये घालतोस आयरे आयरे आर पार, तुझ्या टार कशी करतो बघ. फक्त आज बोलणे बुवा, फक्त बारीतला विषय बारीक ठेवायचा, बारीतला विषय बारीक ठेवायचा. हा स्टेज सोडलास, रणांगण सोडलास की माझा हा वसंत दादाच असणार. जे वसंत दादावरती प्रेम आहे तेच असणार. पण हे रणांगण सोडलं, हे चोंबडे बुवा आहेत, चोंबडे बुवा आहेत. उद्या इथं काहीतरी चुकीचं बोललं की नेणार कुठेतरी बैठकी कराय. असं बुवा सुकान बुवाकडे आहे. तुम्ही आता 2 शब्द मला इथे येऊन शिव्या घाला, मी उद्या तुमच्या आंबेडकर बुवाकडे आलो तर मला विचारा. असो. नंतर काय बोलले बुवानी, आयरेवरून काहीतरी बोलले गवळण. त्या गवळणीचं उत्तर, त्या आयऱ्याची गरज का लागते तुला, त्या गवळणीचं उत्तर तुला दुसऱ्या बारीत देणार. आणि असं देणार ना, सगळ्यांना ऐकायला थांबा, सगळ्यांना ऐकायला थांबा. असं उत्तर या गवळणीचं देणार आहे की गोमटे बुवांना मिरच्या अशा झोंबतील ना, बघित फक्त बसती. आयऱ्याची गरज का लागती ती. बुवानी या बारीची गवळण सुंदर अशी सादर केलेली आहे. काय बोलले, अरे गोकुळ्या साऱ्या गवळणी जमून गाई हा नदी किनारी भोकाची मुरली वाजवतो बोलले. काहीतरी भोकाची मुरली. ह्यांना पिढीचा भोका बघायची सवय आहे म्हणून आज हे घडतंय. असो, मान मागा पुढे झुलवतो बघ सुकानं कसा हलवतो. तुमच्या गवळणीच्या मागून येण्याचा प्रयत्न करतोय, लक्ष असावं.
देतोय. मी सुखान हिला वाजवली, बोटावर तुला मी झुलवली. अरे ओठाला तुझ्या लावून ओठ, अरे ओठाला तुझ्या लावून ओठ, हे तुला शिकवतो वाजवायला. तुझ्या भोकावर ठेवून बोट, तुझ्या भोकावर ठेवून बोट, तुला वाजवतो आज नीट. तुझ्या भोकावर ठेवून बोट, तुला वाजवतो आज नीट. बुवा, तुम्ही जी गवळण गायलात, पावरीची गवळण गायलात, बरोबर ना? व त्या श्रीकृष्ण जो बासरी वाजवत होता, त्या बासरीला 9 भोकं होती आणि त्या म्हणजे छिद्र होती. त्या भोकांची नावं काय, म्हणजे त्या छिद्रांची नावं काय, आणि ती जी बासरी होती ती कोणत्या लाकडापासून होती? तुम्ही गवळण दिलायत ना, तुम्ही सांगून जायचंय. बघूया तुमच्यात दम किती आहे तो. असो, आमची आणि बुवांची येळवणमध्ये बारी झाली होती. त्या गोमणे बुवा बोलून गेले होते, शास्त्रात शोध जर गोंदे नावाचा जर साधारण कुठे उल्लेख झाला तर गवलंदी बावा. बुवा माझे कविवर लय स्मार्ट आहे, तो लय स्मार्ट आहे. आज गोमणे नावावरून कशी गवळण घुमाने, गप बसायचा आज घुमाने. बघ यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक करण्यास मंडळ आभारी आहोत. काय बोलले? एक चमचा नसावा, त्या चमच्यात तुला दूध पाजलेलं होतं एवढं लक्षात ठेव. हे जीवाला जीव देणारी राधा, अरे जीवाला जीव देणारी राधा माझी सखी असावी. अरे साऱ्या गवळणींमध्ये अरे ती देखणी दिसावी. अरे खोड्या काढल्या मी जरी किती, अरे खोड्या काढल्या मी जरी किती, अरे तर ती प्रेमाने हसावी. आणि पण राधा कृष्णाच्या मध्ये, पण राधा कृष्णाच्या मध्ये लुडबुड करणारी एक शेंबडी गवळण नसावी. राधा कृष्णाच्या मध्ये लुडबुड करणारी एक शेंबडी गवळण नसावी. अगं राधाबाई तुला गरज काय ग, नाव यशोद्या बाईला सांगायचं. गप्प गुमान सांगतोय राहायचं, अरे गप्प गुमान सांगतोय राहायचं. अरे या कान्हाला नाही कधी नाडायचं, अरे गप्प गुमान सांगतोय राहायचं. अरे या आयऱ्याला नाही कधी नाडायचं.
गप्प गुमाने सांगतोय राहायचं त्या कानाला नाही कधी लढायचं गप्प गुमाने सांगतोय राहायचं त्या कानाला नाही कधी लढायचं गुमाने सांगतोय राहायचं या कानाला नाही कधी लढायचं सागर रोडे यांच्याकडून रोख 100 रुपयाचं पारितोषिक नाच मंडळ व्यापारी आहोत. संतोष कामसेकर गावकर यांच्याकडून रोख 201 रुपयाचं पारितोषिक नाच मंडळ व्यापारी आहोत. गोमने बुवा स्तवन गण आणि गवळण इथपर्यंत रितसर बाणीचा कार्यक्रम झालेला आहे. मी माझ्या प्रश्न पदाला सुरुवात करण्यापूर्वी हातापायाची बोटं काही सारखी नसतात. जे मला कळतं ते गोमने बुवांना कळत नाही आणि गोमने बुवांना जे कळतं ते मला वळत नाही. कारण ज्ञान साठवणं ही सोपी गोष्ट नाही. ज्ञान साठवणं, त्याचं वाचन करणं, त्याचं आचरण करणं, त्याचं मनन करणं, त्याचं चिंतन करणं ही काही सोपी गोष्ट नाही. आणि एक या पंचक्रोशीतील एक खरोखर एक नामवंत असे शास्त्र अभ्यासक जर कोणी असतील तर विश्वनाथजी लाड आहे. एकदा टाळ्या वाजून त्यांच्यासाठी बघा. जर प्रतिस्पर्धी जर विश्वनाथ लाड जर माझ्या बारी बरोबर असतील तर प्रतिस्पर्धी शाहीर प्रश्न हा बदलणारच. प्रतिस्पर्धी शाहीर हा प्रश्न हा बदलणारच हा 100% गॅरंटी आहे. कारण का त्या प्रतिस्पर्धी शाहिराला माहिती आहे की आजचा हा प्रश्न फुटणार. माझे प्रश्नाचं उत्तर द्यायला माझे सहगायक विश्वनाथजी लाड या ठिकाणी येत आहेत. चौदा विद्या 64 कलेचा आराध्य दैवत श्री गणराया यांच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या गावचं ग्रामदैवत, बागेवाडीचं ग्रामदैवत यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि रसिक प्रेक्षक, मायबाप, संत सज्जन, उपस्थित बंधू आणि भगिनीनो, शक्तिवाले शाहीर गोमनेबू आमचे यांनी प्रश्न विचारला आजच्या वारीचा. शक्तिवाल्यांनी पहिला मी प्रश्न सांगतो. प्रश्न ऐका. त्यांचा प्रश्न आहे, 8 पायाचा, तीक्ष्ण पंखाचा, पशु आणि पक्ष्याप्रमाणे दिसणारा असा प्राणी कोण? 8 पायाचा, तीक्ष्ण पंखाचा, पशु आणि पक्ष्याप्रमाणे दिसणारा असा प्राणी कोण आणि तो प्राणी कशासाठी उत्पन्न झाला? म्हणजे त्या प्राण्याने का जन्म घेतला असा त्यांचा प्रश्न आहे. व सरळ ऐका आणि मी सांगतो. प्रश्नाचं उत्तर सांगण्याच्या अगोदर तुम्हाला सांगतोय, जर चुकीचं म्हटलात तर या सभागृहात या इथे तुम्हाला ग्रंथ आणावा लागेल. आणि मी प्रश्नाचं उत्तर देतोय बरोबर आहे आणि बरोबरच आहे आणि हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. ऐकून घ्या. हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी नरसिंह अवतार झाला. लक्षात ठेवा मी काय सांगतोय ते. हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी नरसिंह अवतार झाला आणि नरसिंहाने त्या हिरण्यकश्यपूचं असं दरवाजामध्ये बसून पोट फाडलं आणि तेव्हा त्याला जो त्याच्या अंगाचा दाह झाला, त्याला क्रोधाग्नी भडकला आणि तो क्रोधाग्नी त्या नरसिंहाचा शांत होत नव्हता. म्हणून 33 कोटी देवांना प्रश्न पडला की आता नरसिंहाचा जो क्रोध आलाय तो शांत कसा करावा. आणि म्हणून त्या नरसिंह
नरसिंहाचा क्रोध शांत करण्यासाठी 33 कोटी देव शंकराजवळ गेले, भोलेनाथाजवळ गेले आणि शंकराला सांगितलं की भगवंता, आम्हा देवांवर मोठं संकट आलं, हे त्रिभुवन जळून जाण्याची वेळ आली आणि म्हणून तुम्ही आता काहीतरी याच्यावर उपाय करा. आणि म्हणून शंकराने त्यावेळेस 8 पायाचा जो अवतार घेतला तो शंकराचा अवतार होता शरभ अवतार. लक्षात ठेवा, नाव सांगतोय काय ते. तो अवतार शरभ अवतार होता आणि त्या अवताराला काय होतं? 8 पाय होते, सिंहाचं तोंड होतं, गरुडाचे पंख होते आणि त्याला मानवाचं शरीर होतं. लक्षात ठेवा, तो शरभ अवतार झाला आणि तो अवतार असा हा गरुड, मानव आणि सिंह या तिघांचा अवतार होता. आणि असं बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि चुकीचं म्हटलात तर तुम्हाला नंतरच्या वारीचा ग्रंथ आणावा लागेल, असं मी तुम्हाला जाहीर सांगतोय. दुसरा विषय, आम्ही प्रश्न दिलाय त्यांना लेखी. आमचा प्रश्न आता लोकांच्या आपल्या माहितीसाठी, रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी आपणाला वाचून दाखवतोय. आणि आमचा एकच प्रश्न असतो, बुवांचा बदलतो दर वर्षाला, दर दिवसाला. आमचा एकच प्रश्न 7 वर्ष आहे, आजपर्यंत कोणी त्या प्रश्नाजवळ गेलं नाही. भगवान महाविष्णू लक्ष्मीसह अष्टदळ कमळाच्या एका पाकळीवर बसतात. भगवान महाविष्णू लक्ष्मीसह अष्टदळ कमळाच्या एका पाकळीवर बसतात. त्या कमळ पाकळीचं नाव काय? या अष्टदळ कमळाच्या उत्पत्ती मूळ ठिकाणाचे आणि देठाचे नाव काय? बुवा सांगतील, कारण बुवा हुशार, आंबेडकर बुवा पण आले. मला जरा आता थोडस तरी काय सांगितलं की मध्ये की चमचा लुडबुड करतो म्हणून. बुवा चमचा नसेल ना तर तुमचं पण जळून भस्म होतील, लक्षात ठेवा. कारण चमच्यानं भरपूर काय होतं. भगवान श्रीकृष्ण जर असणाऱ्या दुर्योधनाकडे गेले नसते शिष्टाचारासाठी तर 5 पांडव सुद्धा जळून मेले असते. म्हणून कृष्णाला चमचा बनवावं लागलं. रामायणामध्ये अंगद जर त्या असणाऱ्या रावणाकडे गेला असता तर रावणाने त्या अंगदाचं ऐकलं असतं तर रावण जगला असता. पण ते ऐकलं नाही म्हणून त्याचा पण नाश झाला. म्हणून चमच्याची बाबा गरज असते मध्ये. तुला पण कधी गरज लागली तर माझा उपयोग करून घे, मी पण चांगल्या मनात तुला मदत करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. घुमणे बुवा, पदाला सुरुवात करण्यापूर्वी खरोखर या राजापूर तालुक्यात जर एक नामवंत कलाकार म्हणू शकते जर शाहीर असतील तर आंबेडकर बुवाच आहे. आणि आंबेडकर बुवांच्या पाठीमाग जर वारसा जर कोणी सांभाळला असेल तर घुमणे बुवानी आहे. कारण एक सुंदर आवाज फक्त घुमणे बुवांकडे सर्व आहे, पण त्यांच्याकडे फक्त गर्व आहे. घुमणे बुवांकडे सर्व आहे, पण त्यांच्याकडे संगतीला लागून झालेला गर्व आहे. घुमणे बुवा, एक वेळ पंगत चुकवा पण संगत चुकवू नका. काय बोलतोय? एक वेळ पंगत चुकवा पण संगत चुकू नका. मूर्खाच्या संगतीनं कर्ण सुद्धा येडा झाला होता. मूर्खाच्या संगतीनं कर्ण सुद्धा येडा झाला होता. तो जर कृष्णाच्या संगतीत जर वावरला असता तो आज अजरामर झाला असता. त्यामुळं चांगल्याची संगत करा. असो, सुमित पावकर यांच्याकडून रोख 101 रुपयाचं पारितोषिक नाच मंडळ आभारी आहोत. दशरथ कामतेकर यांच्याकडून रोख 100 रुपयाचं पारितोषिक नाच मंडळ आभारी आहोत. घुमणे बुवा, तुम्ही 1.5 तासाची बारी केलात, पहिली बारी. तुमच्या प्रत्येक गाण्याचं उत्तर देण्यासाठी हा वेळ जातोय. तुम्ही पहिली बारी 1.5 तासाची केलात, मग मी 2 तासाची करणार की नाही? असो बुवा, पद कसं गातोय बघा. हे मंत्रालयातल्या आमदार खासदार, अरे मंत्रालयातल्या आमदार खासदार, अरे यांना मंत्री म्हणतात. आणि पावसाळ्यात वापरली जाणारी, अरे तिला छत्री म्हणतात. अरे पावसाळ्यात वापरली जाणारी, अरे तिला छत्री म्हणतात. गल्लीतलं कुत्र गल्लीत घुमताय काय? अरे पावसाळ्यात वापरली जाणारी, अरे तिला छत्री म्हणतात. आणि नाक्यावर बसून भुभु भुंकणारे नाक्यावरची कुत्री म्हणतात.
101 रुपयाचं पारितोषिक आहे. सुप्रिया चौगले यांच्याकडून रोख 101 रुपयाचं पारितोषिक नाच मंडळ आपण आहोत. पण कसं गातो बघा. अहो शाहीर विद्वान व बोलतात की आम्ही आंबेडकर बुधवांचे शिष्य आहेत. अहो शाहीर विद्वान तुम्ही वाचिता पुराण गुरु ज्ञान शानाट्य बाबिरवायला योगा योग आलाय गुरमीची रवायला. अरे योगा योग आलाय गुरमीची रवायला. तुम्ही वाचिता पुराण शाहीर विद्वान तुम्ही वाचिता पुराण गुरु ज्ञानशानाचे बाबिरवायला योगा योग आलाय गुरमीची रवायला योगा योग आलाय गुरमीची रवायला. शाहीर विद्वान तुम्ही वाचिता पुराण शाहीर विद्वान तुम्ही वाचिता पुराण गुरु ज्ञानशानाचे बाबिरवायला. ज्ञाना जागा नाही उरला सद्गुरु मंत्र अंगोपांगी भरला. अरे नाही कसली वाना केली तपश्चर्या छान चक्र परिवर्तनाचे फिरवायला. अरे योगा योग आलाय गुरमीची रवायला योगा योग आलाय गुरमीची रवायला. वैभव बोबाटे आणि विनय बोबाटे यांच्याकडून रोख 101 रुपयाचं पारितोषिक आहे. अलंकार चिरके 501 रुपयाचं पारितोषिक आहे. मंगेश माटल 201 रुपयाचं पारितोषिक नाच मंडळ आभारी आहोत. गोपने बुवा एक चिमटा काढून जातो चिमटा नाही या बारीला काय मजा येणार नाही. की शास्त्रात विषय घेणार ना शास्त्रात तुमची मारून जाणार. आज कलियुगाची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा कलियुगाच्या 7व्या दिवशी जेव्हा 5 पांडव आणि द्रौपदी स्वर्गार होण्याला जातात चालली होती. या 5 पांडवांच्या मागून एक कुत्रा चालला होता. त्या कुत्राला कोणी मान देत नव्हतं. तोच हा विषय कसा गातोय लक्ष असावं. तुला हवाय मान सन्मान तुला हवाय मान सन्मान दमलाय वसंत नावात तुला हवाय मान सन्मान दमलाय वसंत नावात तुला कुत्र्याचा रे मान त्या तुझ्याच गावात तुला कुत्र्याचा रे मान त्या तुझ्याच गावात तुला हवामान सन्मान दमलाय वसंत नावात तुला हवामान सन्मान दमलाय वसंत नावात तुला कुत्र्याचा रे मान
गोमणे बुवा, जो कुत्रा स्वर्ग रोहणाला जात होता त्या कुत्र्याचं पण नाव येऊन इथं तुम्ही सांगायचं आहे. शास्त्रात सगळी वारी आज. आणि दुसरी वारी बघा काय तयारी झालं, परत सुकांत बुवाचा नाद करणार नाही आणि सुकांत बुवा बरोबर परत बारी पण कधी घेणार नाही. एवढं लक्षात ठेवायचं. आरवी नाव काय? आणि आरवी एकनाथ चौगुले यांच्याकडून चोरगे यांच्याकडून रोज 101 रुपयाचे पारितोषिक नाच मंडळ आभारी आहोत. गोमणे बुवा, मी माझ्या प्रथम वारीला सांगता देतोय आणि दुसऱ्या वारीसाठी माझे प्रतिस्पर्धी शाहीर गोमणे बुवा यांना शुभेच्छा देतोय. गोमणे बुवा, या सुकांत बुवाचा अंत पाहू नका, परत सांगतोय. दुसऱ्या वारीत असा सोलपटून टाकीन, घाम काढीन. कारण आज मी एवढा प्रथम बोलतोय, प्रथम. गोमणे बुवा नेहमी माझ्या बरोबर 2 कार्यक्रम झाले. प्रथम सुरुवात गोमणे बुवा करायचे, पण आज मी पहिली सुरुवात केली. गोमणे बुवा माझा सातबारा काढायचे, फेरबार काढायचे, पण गोमणे बुवा तुमच्याकडे आज सुकांत बुवावर बोलण्या इतका पॉइंट नव्हते. 8 अ पण नव्हता आणि 8 क पण नव्हता. त्याच्यामुळं आज तुम्ही थोडी बारी टीम करत गेलात. असो, तुम्हाला दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय.